नमस्कार, मी आदिनाथ धुमाळ. लोकवादी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी प्रत्येक गावामध्ये एक यात्रेचं स्वरूप असतं. असंच एक यात्रेचं स्वरूप, त्याची माहिती आपण घेणार आहोत. कोरेगाव तालुक्यातील दहिगाव येथे दरवर्षी चैत्र वैशाख अमावास्येच्या निमित्ताने भैरवनाथ जोगेश्वरीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि गावकऱ्यांच्या एकजुटीचे दर्शन घडवणारी ही यात्रा परिसरात विशेष आकर्षण ठरते. दहिगाव हे गाव केवळ धार्मिक दृष्ट्या नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करून आहे. गावातून अनेक नामांकित पैलवान घडले असून कबड्डी खेळालाही येथे विशेष मान आहे. त्यामुळे यात्रेच्या काळात कुस्ती आणि कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते, ज्यामुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. गावातील राजकीय वातावरण जरी तगडे आणि कट्टर असले तरी यात्रेच्या निमित्ताने सर्व मतभेद विसरून गावकरी एकत्र येतात. सामूहिक कार्यक्रम, धार्मिक विधी आणि सांस्कृतिक उपक्रम यामुळे गावात एकात्मतेचे सुंदर चित्र पाहायला मिळते. यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री गावात भव्य पालखीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात येते. यावेळी पारंपरिक लेझिम डाव भरवण्यात येतो, ज्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात ही पालखी सोहळा पार पडतो. भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेच्या निमित्ताने दहिगाव गावात भक्तांची मोठी गर्दी उसळते. यात्रेतील विविध कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि धार्मिक विधी यामुळे ही यात्रा गावकऱ्यांसाठी तसेच परिसरातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने एक पर्वणी ठरते. आपण पाहत आहात लोकवादी न्यूज. मूळ यात्रेची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. चैत्राचा शेवटचा दिवस म्हणजे आमचा छबिनेचा दिवस. त्यामध्ये जोगेश्वरी देवीची आणि भैरोबाची लग्न लावून आम्ही यात्रा उत्सव साजरा करत असतो. आणि संध्याकाळी 10 नंतर 10 वाजेपर्यंत महिलांच्या मंदिरामध्ये ओवाळणीचा कार्यक्रम होतो. त्यानंतर आम्ही देवाचा छबिना हा गावातून मिरवणूक करून करत असतो. ताज्या यात्रेचं महत्त्व म्हणजे आमच्या गावात असं असतं, बाहेर असणाऱ्या माहेरवाशिनी सर्व गावामध्ये येतात. आनंदानं उत्साहानं ताज्या यात्रेचा संध्याकाळचा छबिण्याचा कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमामध्ये गावची स्त्रींची मिरवणूक निघते. त्यावेळेला आमच्या गावची एक परंपरा आहे, लेझीम, ढोल आणि मलखांब हे खेळ खेळले जातात. त्याचबरोबर महिलांसाठी थोडासा या ठिकाणी करमणुकीचा कार्यक्रम असतो. लेझमीचे वयोवृद्ध लोक आवडीनं खेळ खेळत असतात. दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी या ठिकाणी वसुलाचा कार्यक्रम असतो. कुठलीही आमच्या गावातली कमिटी प्रत्येकाच्या घरोघरी जात नाही, हे गावचं फार मोठेपण आहे. प्रत्येकजण आपल्या स्वखुशीनं या ठिकाणी वर्गणी आणून देत असतो व कार्यक्रम आनंदानं उत्साहानं पार पडत असतो. हे आमच्या गावचं खास वैशिष्ट्य आहे. की आमच्या गावचा हा यात्रेचा आनंद म्हटलं तर एक 15 दिवस अगोदर म्हणजे पाडव्यापासूनची सुरुवात, पाडव्यालाच आमच्यातली भैरवनाथ मंदिरामध्ये मिटिंग बसली जाते आणि त्या मिटिंगमध्ये एक यात्रा कमिटी निवडली जाते. पाठीमागं गेल्या वर्षी झालेल्या यात्रेचा पूर्ण जो काही हिसाब किताब असेल तो त्या दिवशी सगळ्यांना वाचून दाखवण्यात येतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं यात्रेला सुरुवात होती. कारण आमच्यातला बराचसा हा म्हणजे ग्रामस्थ लोक आपल्या सोयीसाठी म्हणजे उदरनिर्वाहासाठी पुणे मुंबईसारख्या ठिकाणी, सातारासारख्या ठिकाणी उपजीविकेसाठी बाहेर असतात. आणि मग तो आनंद मुळातच शाळेला सुट्ट्या लागलेल्या असतात आणि त्या सुट्ट्याच्या पिरियडमध्ये मग हा आनंद सगळ्यांना तो घेता येतो. आणि यात्रा हा आमची चैत्र वैशाख म्हणजे चैत्राची अमावास्या आणि वैशाखाची प्रतिपदा या दिवशी म्हणजे 2 दिवसात चालू असते. आदल्या दिवशी सुंदर असा छबिनाचा कार्यक्रम साजरा होतो. लग्न सोहळा पार पडतो. मग छबिना निघतो आणि छबिनानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे या ठिकाणी पालखीचं परत आगमन होतं आणि दुसऱ्या दिवशी मनोरंजनाचा कार्यक्रम होतो. आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमानंतर परत आमच्याकडं 8 ते 10 दिवस एक हरिनाम सप्ताह पारायणाचा कार्यक्रम सुंदर असा तिरुबुवांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाला. त्याच्यानंतर बंडातात्या हरिभक्त पारायण व्यसनमुक्त संघटनेचे अध्यक्ष त्यांच्याकडून पारायणाची सुरुवात झाली आणि ती सुरुवात आजपर्यंत आमच्या गावात सर्व ग्रामस्थांनी टिकवून ठेवलेली आहे. जे त्या म्हणजे पारायणाचा सुंदर असा कार्यक्रम विठ्ठल मंदिरामध्ये पार पडतो. अशा तऱ्हेने 15 दिवस आमच्या गावामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण असतं. यात्रा ही आमच्या गावचे तसं 100 वर्षापासून आमच्या गावात बाल हनुमान मंडळ असेल किंवा दुर्गा माता मंडळ असेल, तिथं क्रांतिसिंह मंडळ आहे, अशी 4-5 मंडळ आहेत.
पण गुढीपाडव्याला ज्या दिवशी आमचं यात्रेचं नियोजन होतं त्या दिवशी जे मुंबईत असतात जे इथं आता कामानिमित्त बाहेर गेलेत ते उत्साहानं यात्रेत सहभागी होतात. बाहेर गावून भरपूर पाहुणे म्हणजे माहेरवासिनी बी भरपूर येतात आणि देवीला काय ते म्हणजे जे काय ते नवस बोलतात ते बी पूजन करतात. आणि येथील सगळं मुलं किंवा असतील स्थानिक नागरिक असतील आनंदाने ह्यात उत्साहाने सहभाग घेतात. आणि गावाविषयी जी आता जी परंपरा आमची आहे गावात की पूर्वी कसं कुस्त्या खेळणे तर कबड्डी हे जे पारंपरिक खेळ आहेत ह्या खेळांचंही फार जतन केलं जातं. आता आवडीनं मुलं मलखांब खेळतात. आमच्या इथं तालीम आहे. तालमीत अजूनही मलखांब आमची मुलं खेळतात, कुस्त्या खेळतात तालमीमध्ये. आमच्या जे जुने खेळ आहेत ते पूर्वीपासूनचे गावात जे चालत आले ती परंपरा आज मुलांनी आजही ती तशीच ठेवलेली आहे. वॉटर पोलीस स्टेशनचे आमच्या गावाला भरपूर सहकार्य असतं. कुठल्याही वेळी त्यांना जरी आपण वेळोवेळी कळवलं की बाबा सर तरी तो ते सतर्क राहतात, ते येतात आणि कुठल्या अनुचित प्रकार घडून देत नाही. आणि शक्यतो म्हणजे गावामध्ये तो अनुचित प्रकार घडतच नाही. म्हणजे यात्रेनिमित्त आपण दरवर्षी नवीन नवीन स्पर्धांचे आयोजन करत असतो. त्यावेळेस आपण सगळ्यांसाठी डीपीएल म्हणून डीपीएल म्हणजे सगळ्या गावातली मुलं एकत्र येऊन एक सामने प्रत्येक जण खेळावा यासाठी आपण डीपीएल आयोजन केलेलं आहे. आपल्या गावाला कबड्डीची लय मोठी परंपरा आहे. कमीत कमी आपल्या गावाला एक 30-40 वर्ष झालं कबड्डीची परंपरा आहे. तेव्हापासून आपण दरवर्षी मुलामुलींचे कबड्डीचे सामने घेत असतो. एक सरदार होता म्हणजे आमच्या गावचा, त्याला ब्रिटिशांनी जमीन दिली होती आणि ह्या जमिनीच्या बद्दल म्हणजे घोड्याला चालायला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं का नाही, तो मदोजी म्हणून हा रोज कोल्हापूरला जायचा. कोल्हापूरला ते गेल्यानंतर त्याने 12 वर्षी सेवा केली. 12 वर्ष देवी प्रसन्न झाली. ते म्हणले तुझ्या गावी येते त्यावेळेला ती त्यांची आठ टाकली देवीनं की फक्त मागं बघायचं नाही. त्यावेळेला त्या देवीने काय केलं माहिती आहे का, फक्त पायात पंजन होता. त्या पंजनामुळे तो इथून तिथून आला आणि इथे देऊळ आहे ना, या देऊळमध्ये डोंगर होता. डोंगर असताना काय झालं, देवीने ते पंजन बंद केलं वाजत. त्याने फक्त मागं बघितलं. ती देवी कळकळून अशी डोंगरातनं त्या ह्याच्यात येत राहिली. तिचं स्थान देऊळमधनं इथं मुदाय आंबेपाशी आहे अशी ती आख्यायिका सांगते देवीची.